अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करत 1,33,200 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 4 आरोपींविरुद्ध पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकानं कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अभिजित लांडे हा त्याच्या अक्षय पान टपरी मोहटा देवीकडे जाणाऱ्या रोड लगत महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असतानाही सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करताना आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ पंचासोबत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी कारवाईसाठी आवश्यक लागणाऱ्या साहित्यांसह शासकीय आणि खासगी वाहनांना रवाना झाले। संबंधित ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने खात्री केली असता अक्षय पान टपरीमध्ये एक इसम बसून सुगंधित तंबाखू विक्री करताना आढळून आला। पोलीस पथकाची खात्री झाल्यानं तेथे छापा टाकला असता पान टपरीतील इसमास ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचं नाव विचारलं असता त्यानं अभिजित लांडे असं सांगितलं। तर पथकाने पानटपरीची झडती घेतली असता त्यात 5,600 रुपये किमतीचा एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 8 किलो तयार मावा आढळून आला। त्या इसमास विश्वासात घेत पोलिसांनी विचारणा केली असता त्याने सांगितलं की मी अक्षय इधाटे, राहुल सानप, सुनील सानप यांच्याकडून तयार मावा आणि सुगंधित तंबाखू खरेदी करतो असं सांगितल्यानंतर पोलिसांनी पंचसमक्ष अक्षय इधाटे यांच्या घरी जाऊन खात्री केली असता तेथे अक्षय इधाटे याच्या राहत्या घराला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पुड्यांमध्ये तसेच पिशवीत 60,800 रुपये किमतीची 65 किलो सुगंधित तंबाखू आढळून आली। तर अक्षय इधाटे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तसेच सुनील सानप आणि राहुल सानप हे तनपूरवाडी फाटा तालुका पाथर्डी येथे सुगंधित तंबाखू आणि तयार मावा करण्यासाठी लागणारी मशीन ठेवत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस संबंधित ठिकाणी गेले असता तेथे जाऊन खात्री केली असता दिनकर कुटे याची वीटभट्टीला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम मशीनवर मावा करताना आढळून आला। त्याला ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने त्याचं नाव सुनील सानप सांगितलं। पोलिसांनी या ठिकाणी पंचसमक्ष संबंधित शेडची पाहणी करत तेथे 66,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तर ताब्यात घेतलेल्या इसमाला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं संबंधित व्यवसाय माझ्यात आणि राहुल सानप यांच्यात आहे असं सांगितलं। तर राहुल सानपचा पोलिसांनी शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही। या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पाथर्डी अहिल्यानगर।